Are you passionate about the hospitality? Dreaming of a career where you can create unforgettable experiences? Introducing Usha Devi College of Hotel Management, where dreams turn into reality. Students practicing hotel management skills in various settings. At Usha Devi College, we believe in practical education that prepares you for the real world. With industry expert faculty and state-of-the-art facilities, serving guests, and organizing events. Event management, our comprehensive programs cover it all. Admissions are now open. Visit our website at www.ushadevihmct.com. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो. हा बोला ना ताई. फोन केला होता मी. हा हा हा. का बरं? स्वामी सुनीता ताई आहेत ना? हो ताई. हा, अनुभव शेअर करायचा होता ताई. हा सांगा ना ताई. राजगुरुनगरवरून बोलताय ना तुम्ही? हो. हा हा बोला ताई, तुमचा नंबर आहे सर. हा हा. अहो माग केला होता ना रविवारचा. हा हा हा. तेव्हा घरातलं बसता होता ना, मग त्याच्यामुळं शेअर. हा हा. जावच्या मुलाचा बसता होता ना त्या दिवसाला. हा हा. म्हणून तुम्हाला म्हटलं नंतर करीन, 2-3 वेळा लावला, तुम्ही उचललाच नाही. अरे आता म्हणलं उद्याच करणार होते, पण म्हणलं आज पावा करून. उद्या तर इलेक्शन ड्युटी आहे ना आमची मुंबईची. कोणती ड्युटी आहे? इलेक्शनची. परवा इलेक्शन आहे ना. हो हो हो. आता उद्या आणि परवा तर काही फोन उचलताच येणार नाही. हो. तुमचा आवाज आहे ना माझ्या जावसारखा आहे बरं का. ते आपण धुळे मालेगावचे आहे ना. हो का? अच्छा. हा हा हा. फार सेम तसा आवाज वाटला मला. असं वाटलं ती पटकनी म्हणून. हा 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 हा. बरं सांगू अनुभव तुम्हाला. हा सांगा. मला ना ताई, मी सेवा घेतली होती केंद्र दादांकडून. अरे वा. हा, वर्ष झालं. म्हणजे अशी वाईट शक्ती होती का त्याच्यावरती. अरे बापरे. हा हा, तर त्याच्यावरती मला फरक पडायचा. मध्ये आधी कमी झालं का त्रास व्हायचा. हा. आणि काय त्रास व्हायचा म्हणजे? काय त्रास काय व्हायचा? त्रास असं व्हायचं, झोप दडापल्यासारखं व्हायचं, किंवा कुणाशी पटत नसं, किंवा नैराश्य यायचं. अरे अरे. हा, उदासीपणा वाटायचा. अरे बापरे. आणि याच्यावरती मी माझ्या पद्धतीने खूप प्रयत्न करायचे, नाही का, आपलं पुढे देवाला जा. बरोबर बरोबर. हा, पण फरक अजिबात पडत नव्हता. आणि आता आणि त्यांच्याकडून जी त्यांनी सेवा दिली ना, मी ती आपली चालू ठेवते. स्वामींच्या केंद्रात जाते. अरे वा. हा. काय सेवा दिली म्हणजे दादांनी? हा, केंद्रीय दादांनी काय सेवा दिली? त्यांनी ना कालभैरव अष्टक होतं. नवनाथ ग्रंथाचा 5वा आणि 18वा अध्याय होता. अच्छा अच्छा. हा. तारक मंत्र, महामृत्युंजय जप मंत्र. अरे वा. हा. ही सेवा त्यांनी दिली होती. आणि मग त्यांच्यानंतर त्यांनी म्हणजे सेवा दिली, ते एक हे झालं, त्यांनी फरक जाणवला. आणि नंतर माणूस कसं जास्त कमी याच्यात जातं ना संपर्कात लोकांच्या. हो. हा, मग माणसं मनाची कशी चलबिचल जसं याच्यात जात असेल तसं कमी जास्त जाणवतच ना. बरोबर आहे. हो. हा, आणि मग मी त्यांना असं बोलून दाखवायची, दादा असं होतंय तसं होतंय, नाही का. हा. त्यांनी सांगितलं गोमूत्र वगैरे घ्यायचं, किंवा ते भीमसेनी कापूर, त्या 4-5 वस्तू नाही का. हो बरोबर. त्या उशाला घेऊन झोपायच्या, जवळ ठेवायच्या, म्हणजे जर जास्त त्रास जाणवला तर. मग त्या जवळ घेतल्यामुळं मग अजून फरक जाणवला. किंवा तारक मंत्राचं पाणी बनवताना गोमूत्र घ्यायचं. हा, मग ती शक्ती आहे ना कधी मधी म्हणजे असं ते वस्तू जर नाही घेतलं तर ते जाणवतं मध्ये असा त्रास. अरे बापरे. पण ते म्हणजे स्वामींच्या मंदिरात गेलं, किंवा आपण नाही का म्हणजे असं मनाने स्वामींचं हे केलं, जप केला, हा, तरी कमी जास्त म्हणजे फरक पडतोच. स्वामी लगेच. नाही सगळं जाईल, एकदम कायमचं जाईल बघा ताई.
हा हा हा. हम्म. नाही, नाही, आणि खूप- ते हा? हा हा पुढे. आणि ते याच्या आता ते पहिले भोसरी मधल्या मठामध्ये होते, आता इकडच्या मठात आहे ना हा शिवतीर्थनगरला. हा हा हा. मग स्वामी प्रकट दिनाला मी त्यांच्या मठात पण म्हणजे गेले होते त्यांच्याकडे. अरे वा. हा म्हणजे 2-3 वेळा त्यांची भेट झाली. पण ते दादांचं पण सेवा देण्याचं काम किंवा हे हा. लई लाख मोलाचं म्हणजे असं. बरोबर. हा, असं बहुतेक ताई सांगतात ना हो, हम्म. का ते फोन उचलत नाही किंवा हे होत नाही. पण हा. ते भरपूर त्यांना कंटिन्यू एवढं चालू असतं. पण जेवढं स्वामी त्यांच्याकडून करून घ्यायचे तेवढ्या प्रयत्नाला त्यांचे यश आहेच. यश आहे, यश आहे. हे अगदी बरोबर बोललात ताई तुम्ही. हा. आणि ते आणि जे बोलतात तसं होतच. आणि हो हो हो, जे बोलतात ते होतच आहे. आणि अगदी. ते बरोबर पार किती जुनं असलं किती काय असलं, आता स्वामी ओमचं मी अनुभव ऐकते, किती काय काय ताईंचं किती जुने हो, हे. खरंच ताई. खूप छान. हा. तुम्हाला अजून छान वाटेल बघा. आणि कसं होतं, श्रद्धा ठेवून मनाभावनेपासून केलं ना हा, तर तिथंच प्रचिती येते. हे अगदी बरोबर आहे. खूप छान ताई. मी शेअर करते हा ताई. हा. आणि अजून एक छोटासा अनुभव आहे ताई. हा सांगा ना ताई. तर मी म्हणजे असं त्यांच्यामुळे इतकी स्वामींच्या मनापासून सेवायला लागले, त्या दादांच्या याच्यामुळं, हा. प्रोत्साहनामुळं किंवा हा. स्वतःवरती विश्वास ठेवायचा. काय एकदम आपल्याला हे नाही होत. अगदी बरोबर आहे. हा. आणि कसली पण स्वामी बरोबर आपल्याला सेवा करून घेतात. कधी जास्त कमी संकट देत आहे. अगदी बरोबर आहे. हा. हा. आणि ते मग दादा आहेत ना, ते बरोबर त्यांना सांगितलं का ते भरपूर असे व्यवस्थित पद्धतीने समजून आपलं मनोबल वाढवून, पण हो. ज्यांची श्रद्धा आहे किंवा ज्यांचा विश्वास आहे तेच याच्यामध्ये टिकू शकतं. अगदी अगदी खरंय. मग काय आला आणि ते दुसरा अनुभव ताई? हा, दुसरा अनुभव काय आला तुम्हाला? दुसरा अनुभव असा आला मला आहे ना, असं म्हणजे 15 दिवसाला किंवा 8 दिवसाला, आठवड्यातून ती गोम नसती का गोम, हा हा हा. ती गोम दिसती. अरे बापरे. म्हणजे अशी दिसती पळतानी किंवा कुठं काम करताना ना. हा हा हा. तर त्या दादांना मी म्हंटल मला दिसतीये ती नाही का म्हणजे अशी. हो 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 हो. तर ते म्हणले स्वामीच म्हणजे भेट देतात. अरे वा. हो का किती ताई? छान. हो. किती मस्त. खरंच ताई. ते गोम म्हणजे तेच आहे का? हो हो हो. हो का? हो बरोबर. बरोबर आहे का? हा. गोम म्हणजे आठवड्याला दिसणार, शुक्रवारची दिसली का सोमवारी दिसणार. अरे बापरे. हो का. हा. आणि मध्ये आधी पण मला दिसणार, मला कसं तरीच होणार पार, बापरे आता दिसली, आता काही मनाला हे होतंय का काही नाही का. हा 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 हा. म्हणजे असं मी त्यांना बोलून दाखवलं तर ते मला म्हटले, नाही ताई ते तुम्हाला स्वामी दर्शन देतात, तुम्ही कशाला एवढे हे होता ना. घाबरायचं नाही. बिलकुल घाबरायचं नाही. हा हा तुमचा हळूहळू सगळा त्रास कमी होईल बघा ताई. हा. तुम्ही पण इतके त्यांच्यावानी छान बोलता किंवा माझं नाही का हे वाढवता. हा. आणि त्या दादांना म्हणजे मला असं जरा संशय यायचा ना हो, समजा नाही अय्यो. का त्रास व्हायचा. हा. स्वामी सेवा करताना काही त्रास होतो का काही नाही का म्हणजे हा असा. हा हा हा. असं कधी मधी ते अक्षय गाडगे का काय ते हो. दादा नव्हते का हा. सांगत लई त्रास बरोबर होतो. दादा. हा. तर मग मी त्यांचं ऐकलं होतं ना अनुभव, ऐकते ना म्हणजे आलेला अनुभव ऐकतेच ना, हो का हो मनाला असं त्रास होतो तसं त्रास होतो. हो. मग बरं. तुम्ही म्हणतात काय दादा कशाला घाबरायचं नाही का. तर हा. मग मी पण त्या म्हणजे असं त्या केंजळे दादांना बोलून दाखवते ना, दादा असं होतं तसं होतं. तर ते दादा पण बरोबर मनोबल वाढवतात असं हो म्हणजे. हो. असं म्हणजे डगमगायचं नाही, किती त्रास होऊ द्या काही पण होऊ द्या नाही का. अगदी बरोबर. आणि केंद्रे दादा बोलतात म्हणजे जणू काही स्वामीच बोलतात ते. हो हो हो. आणि काही ताईंना कसल्या संकटात, ताई मी सुद्धा अशा भयंकर संकटामध्ये म्हणजे असं लहानपणापासून त्या संकटात होते. मला अरे. असं कुठलं म्हणजे असं बळ वगैरे भेटतच नव्हतं. अरे अरे अरे. हा. म्हणजे भेटतच नव्हतं म्हणजे असं का हा. कुणीतरी आपलं मनोबल वाढवीन का असं करा बरोबर तसं बरोबर. करा. हा. हा. आणि मग मला असा संशय वाटायचा ना इथून पुढे, मग संशय वाटायचा म्हणजे कसं वाटायचं बाबा आपण याच्यातून यशस्वी होऊ का नाही, हा आपल्याला धाडस हा नाही हा का नाही. हा. म्हणून मी काय केलं, अशी माती नेली होती म्हणजे जिथं राहतो ना आपण घरामध्ये बरोबर. हा हा. तिथली, आणि ते स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी त्या दादांकडे ठेवून आली होती हा तिथं, हा त्यांच्याकडे दिली होती. म्हणजे हा. म्हणलं जर मला काही नाही का असं असलं माझ्या पाठीमागं
किंवा कुणी काय तर दादा तुम्ही म्हणजे ते सांगा मला नाही का? हा समजा जर असले तर मला म्हंटले ताई काही काळजी करायची गरज नाही, काही नाहीये म्हणे. खरंच ताई, आता तुमचे सगळे संकट निघून जातील बघा हळूहळू. हो हो हो, सगळे संकट निघून जातील. आणि मला ना फार असं असं रोज कसं माणसाला वाटतं काहीतरी घेण्याची अपेक्षा असते नाही का आपल्या हो बरोबर. याच्यातून. तशी स्वामींची कोणती सेवा करण्याची नाही का भाग्य मिळावा, खरंय, कोणतं खरंय. काय करण्याचं भाग्य मिळावं. आता मी तुम्हाला 8 दिवस झाले, 2 दिवस झाले का फोन लावते, 2 दिवस झाले का फोन लावते, हा, हा. पण ते कधीतरी फोन उचलतच नाही. पण मग ही तरी काहीतरी चालूनच येतं ना आपल्या पाठीमागे नाही बरोबर, का. खरंय. हे हा, स्वामींची जी इच्छा आहे तसंच होतं ताई. हो. आणि कसं होतं ताई त्या दादांनी म्हणजे ते असे कितीतरी ताई आहेत हो, तुम्हाला आणि त्यांना कसलं भाग्य. परत त्या प्रदीप दादांचं एक सांगतात ना, हो. बरेचसे जवळपासची पण लोक आता मी 1-2 म्हणजे ऐकते, ज्याची जशी श्रद्धा असते तिथपर्यंत माणूस पोहोचतो, स्वामी बरोबर अगदी. त्याला पोहोचवतात त्या माणसापर्यंत. बरोबर, बरोबर ताई. हे हा, आता लाखात ते एक बोलल्या तुम्ही. हा हे लाखात एक बोलल्या म्हटलं ताई तुम्ही. हो. आणि ते बघा त्या सुशीलानं ते ताईंनी मंगला. तुम्हाला बोलवलं, दादाला आणि तुम्हाला बोलवलंय ना तिकडं. हो 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 हो. किती त्या ताईंनी पण किती छान अनुभव सांगितला अहो. अशा तेवढ्याशा पोरी कसं स्ट्रगल करतात बघा. हा, कसल्या. आणि मग असं अनुभवातून आपण पण शिकून जातो ना हो. आणि तुम्हाला पण बोलवलंय का हो. तुम्ही या, तुम्हाला त्या दादांना नाही का. हो, जाऊन येणार आहे आम्ही तिकडे. हा हा हा. आणि ताई तुम्ही तिकडनं जाऊन आल्या का तुम्ही पण तुमचा अनुभव शेअर करा, कधीतरी तुमचं पण टाका. हो, टाकायचंच आहे ताई. आता कसं सध्या नातू पण आलेला आहे. मला तर खूप अनुभव शेअर करायचे आहेत. पण आधी सेवेकरांचे शेअर होत आहेत. मला तेवढा वेळच मिळत नाही, नातू पण आलाय. ते सगळं झालं की मी नक्की शेअर करणार ताई. मुलीचा नातू आलाय का? हा हा हा, मुलीचा मुलगा. हा 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 हा. मग तो म्हणतो मला आजीकडनं जायचंच नाही इथून. त्याला रोज काय काय शिकवते, तारक मंत्र शिकवते, शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगते. त्याला मजा वाटते. स्वामी समर्थांच्या कथा लावून देते टीव्हीवर. त्या त्याला आवडतात. मग आता त्याचं ती खरी आपली सेवा आहे. ती सेवा पूर्ण झाली की आपण अनुभव शेअर करणार आहे मी पण. हो हो हो. मी शेअर करते ताई तुमचं. हा हा, करा शेअर. चुकून काही शब्द गेला असला नाही तर नाही ते ताई, कट तुम्ही करून टाका. किती गोड बोलताय. खूप छान सांगितलं. खूप नाही ताई, लई अनुभव आहे, भरपूर अनुभव येतात पावला गणत. म्हणजे अनुभव येतात. आणि कसं मी लई दिवसापासून म्हणते आता शेअर करीन, पण नक्की ताई ना आठवतच नाही. म्हणजे आता जरी बोलते ना मी आठवत नाही. मी त्या दादांना पण एकदा म्हणलं मला त्या ताईंना ना लई अनुभव म्हणजे असं अनुभव शेअर करूशी वाटतं, पण मला दादा त्यांना फोन केलं का आठवत नाही. आणि मला अशी हे एका घरात नको बाबा, मी शेतात गेले का करीन नाही का म्हणजे असं. आणि बिंदास त्यांना सांगेल तर ते दादा म्हणतात ताई मनाची तयारी करून ठेवायचं आणि बिंदास बोलायचं. बरोबर आहे, खरं आहे ताई. आपण बोलतो असंच त्यांना सांगायचं. आणि आपण सगळे सेवेकरी आहेत ना, तर काहीच घाबरायचं नाही. मी शेअर करते ताई. हा हा, करा शेअर. मी स्वामी समर्थ. मी स्वामी समर्थ ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.